हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघूया कोहड्याचे बोंड. हे फक्त विदर्भामध्ये बनवल्या जाते मॅक्झिमम टाईम. खूप लोकांना तर माहिती पण नसेल आणि याची खूप लोक भाजी पण बनवतात. पण हे आहे काशी कोहडं. त्याचे आपण आज छान बोंड बघूया, म्हणजेच गोड भजे पण म्हणतात त्याला. तर कसं दाखवल्याप्रमाणे छान क्लीन करून घ्यायचं, ते कट करायचं आणि छान छोटे छोटे पार्ट्स बनवायचे. बघू शकता मी जसं कट केलेलं आहे त्या प्रकारेच कट करायचं छान आणि छान बारीक 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 कट करून घ्यायचं. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठनं बघत आहे प्लीज मला सांगा. आणि अजून कुठले कुठले व्हिडिओ केले पाहिजे मी रेसिपीज, ते पण मला कळवा, मला छान वाटेल. आणि बघू शकता मी छान बारीक बारीक चॉप केलं. याला थोडं वॉश करून घ्यायचं. छान वॉश केलं त्यानंतर मग आपण याला थोडं म्हणजे तरी अर्ध्या तासासाठी तरी बॉईल करायला ठेवू आणि पाणी वगैरे बिलकुल नाही टाकायचं. तसंच त्याला बॉईल होऊ द्यायचं. तरी याला 15 ते 20 मिनटं लागतो. थोडा टाईम जातो पण ठीक आहे. खायला खूप टेस्टी वाटतात आणि खूप हेल्दी पण आहे ते. आणि झालं थोडं पकत आलं की मग ते बघायचं थोडं कुक झालं आणि असं पाणी सुटतं ना, त्याला पाणी काढायचं नाही, ते तसंच राहू द्यायचं. ते ऑटोमॅटिक होतं ते कमी आणि त्यामुळे टेस्ट पण छान येते. मग चवीपुरती साखर टाकायची, थोडी इलायची पावडर टाकायचं आणि आपण गव्हाचा आटा टाकायचा. पहिले तर मी जसं सांगितलं ना, साखर टाकली. साखर टाकल्याबरोबरच गॅस बंद करून टाकायची आणि मग पीठ ॲड करायचं, इलायची ॲड करायची आणि मी दाखवल्याप्रमाणे अशा छोटे 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 बॉल्स टाकून असे बोंड रेडी करून टाकायचे. खायला इतकं टेस्टी वाटते, एकदम स्वीट रेसिपी, इतकी छान बनते. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा.